हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असाल. तर फ्रेंड्स, इकडे सर्वात आधी पाहू शकता की माझ्या फ्रेंडची कसली मस्ती चालली होती सकाळ सकाळी, कारण माझा बर्थडे होता आणि त्याच खूप खुश होत्या. मी तर विचार करते, भाई त्या स्वतःच्या बर्थडेला किती खुश असतील माझ्या एवढ्या म्हणल्यावर. चला तर असू द्या, इन्ने सोने दोस्तों सबको मिलने चाहिए भाई. तर इकडे पाहू शकता मी ऑफिसला आलते आणि तुम्हाला वाटत असेल बर्थडे मस्त बीचवरती कुठं कुठं जातात लोक. भाई मला तर नाव पण आठवत नाहीत लवकर, एवढे मस्त जागेवरती फिरायला जातात. बट ही तर कुठं ऑफिसला गेले म्हणजेच कामावरती गेले. तर हो बरं का, मी गेलते कारण मला माझी सॅलरी कट नव्हती करायची. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर मी सांगितलीच ना की आम्हाला सुट्टीच भेटत नाही. तर असू द्या, त्यामुळं म्हटलं आपलं गप चालायचं. असं बी काय आपल्या जन्मल्यापासून फर्स्ट बर्थडे नाही आहे हा, भरपूर झालेत. त्याच्यामुळं काय म्हटलं नको, चला गपचूप, नाहीतर आपल्याला कामावून काढून फेकते. त्याच्यामुळं गेलं गपचूप. त्यानंतर इकडे दिवसभर मस्त काम करून घेतलं आहे आणि मग संध्याकाळी इकडे सेलिब्रेट केला माझा बर्थडे माझ्या फ्रेंड्स लोकांनी. आणि पाहू शकता की किती मस्ती केली आहे. म्हणजे सर्वजण होते आणि खरंच सर्वांनी खूप जास्त एन्जॉय केला आणि मस्ती पण खूप केली. आणि ह्या माझ्या फ्रेंड्स बघा. त्यानंतर इकडं माझा फ्रेंड आलता आणि त्याने माझ्यासाठी बुके आणलेला, तो मीच मागवलेला. जाऊ द्या, खरंच सांगून टाकते, नाही बरं का असं काही नाही. त्याच्यानंतर मी त्याला बोलत होते की तू पूर्णपणे पिच दे मला, हॅपी बर्थडे ते पूर्ण बोल. कारण मी त्याला अर्धा तास फोनवर सांगितलं होतं आधी की तू काय काय बोलायचं फोटो वगैरे काढताना, व्हिडिओ काढताना. पण बाबा सगळं विसरून गेलता, काहीच लक्षात नव्हतं. जाऊ द्या. त्यानंतर मग म्हटलं जाऊ द्या, अर्धी का होईना बोललं तेच खूप झालं. त्यानंतर मग अजून एक केक कट केला बरं का. बड्डे त्या दिवशी काही असूक नसो केक लय मोठा खायला भेटतंय, असं तर मला नाही आवडत, पण जाऊ द्या. त्यानंतर इकडं मग बर्थडे सेलिब्रेट केला अजून एकदा बरं का. आणि मग मी माझं बाहेर जाणार होते, त्यामुळं मग आवरायला लागले. आवरून वगैरे घेतलं. आणि मी कशी दिसते ते पण सांगा. आय नो आय एम ब्युटिफुल, पण तरी पण विचारलं. मला माहीत असते मी सुंदर दिसते, पण विचारायला लागतं असंच. तुम्ही नाही म्हटले छान दिसत तरी पण मी स्वतःला सुंदरच समजणार, बिकॉज आय एम ब्युटिफुल. त्यानंतर इकडे पाहू शकता, इकडे मी बळानेच आकाशला बोलत होते. मी हात दिला की तुम्हाला वाटत असं ना अचानक आले, तर असं कुणाच्याच लाईफमध्ये होत नाही बरं का. माझ्या पण नाही होत, मलाच सांगायला लागतं असं कर. त्यानंतर मला बाहेर बर्थडे सेलिब्रेट करायचा होता आणि खरंच मला असं लय आवडतं गाडीवर मस्त केक बिक कट करायचं. ते कॅफे बिफेत जाण्यापेक्षा आपलं मस्त रोडवरती फुल टपोरी टाईप, मला पण तसंच आवडतं. म्हणून मी म्हटलं मला असंच करायचं आहे, बाहेर बी कुठं नेऊ नको कॅफेला किंवा घरात पण नको, पण असंच. त्यामुळं मग माझा हट्ट पण पुरवला बरं का तो. आणि बाहेरच गेलेलो रोडला आमच्या इथंच. त्यानंतर फोटो वगैरे क्लिक केले, जास्त नाही केले, थोडेच केले, रात्र होती. आणि मग गेलो बाहेर पोटापाण्याची सोय करायला. त्यानंतर जेवण वगैरे केलं, घरी आलो. तर असं होता बर्थडे. सो बाय.